नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला एक असा अदृश्य सुपर हायवे आहे ज्यावर आपलं संपूर्ण आधुनिक जग धावतंय? हो, आणि आज आपण ह्याच मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानाचं रहस्य उलगडणार आहोत. म्हणजे बघा, आपला स्मार्टफोन, घरातलं वायफाय, अगदी हवामानाचा अंदाज, या सगळ्यामागे एकच इन्व्हिजिबल पार काम करते. आणि ती आहे मायक्रोवेव्ह. तर ह्या सगळ्याचं उत्तर दडलंय इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये. हा एक असा अदृश्य प्रदेश आहे असं समजा, जिथे आपल्या मॉडर्न जगाचा जवळजवळ सगळा संवाद होतो. हो, आपण बोलतोय मायक्रोवेव्हबद्दल. पण थांबा थांबा, हे फक्त किचनमधल्या ओव्हनमध्ये जेवण गरम करणाऱ्या लहरी नाहीत, अजिबात नाही. खरं तर या आहेत अत्यंत हाय फ्रिक्वेन्सीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी, माहितीच्या देवाणघेवाणीचा खरा कणा. आणि हा जो मायक्रोवेव्ह सुपर हायवे आहे ना, तो वेगवेगळ्या लेन्स किंवा आपण ज्याला फ्रिक्वेन्सी बँड्स म्हणतो त्यात विभागलेला आहे. म्हणजे बघा, UHF, SHF आणि EHF. प्रत्येक बँडचं काम ठरलेलं आहे. एक टीव्हीसाठी, एक वायफायसाठी, तर एक सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी. यामुळे होतं काय की सिग्नल एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत आणि सगळं एकदम व्यवस्थित चालतं. आता बघा, मायक्रोवेव्ह म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन काय येतं? बरोबर, किचनमधला ओव्हन. पण खरं सांगायचं तर हे तंत्रज्ञान आपल्या कल्पनेच्या खूप पलीकडचं, खूप विशाल आणि महत्वाचं आहे. तर मग प्रश्न येतो की मायक्रोवेव्हच का? दुसऱ्या कोणत्या लहरी का नाही? याचं कारण सोपं आहे. लो फ्रिक्वेन्सीच्या तुलनेत मायक्रोवेव्हमुळे उपकरणे एकदम छोटी आणि जास्त कार्यक्षम बनवता येतात. त्यांची बँडविड्थ प्रचंड असते, म्हणजे ते खूप जास्त डेटा वाहून नेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या स्पेक्ट्रममध्ये अजून गर्दी कमी आहे. थोडक्यात सांगायचं तर हा एक कमी ट्रॅफिकवाला हाय स्पीड एक्सप्रेसवे आहे. आणि उपकरणं लहान कशी होतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे मायक्रोस्ट्रिप अँटेना. हे इतके छोटे आणि हलके असतात की आपल्या स्मार्टफोनपासून थेट सॅटेलाइटपर्यंत कुठेही अगदी सहज फिट होतात. पण एक गोष्ट आहे, ह्या इतक्या सूक्ष्म आणि हाय एनर्जी लहरींना कंट्रोल करणं हे एक मोठं चॅलेंज आहे. हे काही सोपं काम नाही. यासाठी एकदम वेगळी उपकरणं आणि टेक्निक्स लागतात. हो, हे अगदी खरं आहे. इतक्या हाय फ्रिक्वेन्सीवर आपली नेहमीची तांब्याची तार कामच करत नाही. ती अक्षरशः एका गळक्या पाईपसारखी वागते. म्हणजे ऊर्जा तारेतून पुढे जाण्याऐवजी थेट हवेत पसरते, वाया जाते. यालाच इंजिनिअरिंगच्या भाषेत म्हणतात इम्पिडन्स मिसमॅच, जिथे एनर्जी पुढे जाण्याऐवजी परत फिरते. मग इंजिनियर्स यावर उपाय काय करतात? यावरचं उत्तर आहे वेव्ह गाईड्स. ह्या अशा खास डिझाईन केलेल्या पोकळ धातूच्या नळ्या असतात. त्या मायक्रोवेव्ह ऊर्जेला अजिबात लीक होऊ न देता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. जणू काही ह्या सुपर हायवेचे गार्डरेल्स असे थे. पण फक्त गार्डरेल्स असून भागत नाही, या मार्गावरचे अडथळे दूर करून ऊर्जा एकदम स्मूथ कशी ठेवायची. बरं, तर या ऊर्जेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी गॅलियम आर्सेनाइड ट्रान्झिस्टर सारखे प्रचंड वेगवान सॉलिड स्टेट स्विचेस वापरले जातात. पण खरा खेळ आहे तो परफेक्ट मार्ग डिझाईन करण्याचा. आणि यासाठी इंजिनियर्स एक जादुई नकाशा वापरतात. याला म्हणतात स्मिथ चार्ट. याला तुम्ही पायलटचा नॅव्हिगेशन मॅप समजू शकता. जसं पायलट प्रत्येक वेळी किचकट गणित करत नाही, तो फक्त नकाशावर आपला मार्ग शोधतो, तसाच इंजिनियर्स या स्मिथ चार्टचा वापर करतात. इम्पिडन्स मॅचिंगची जटिल समस्या ते किचकट आकडेमोड न करता या चार्टवर ग्राफिकली सोडवतात. आणि यामुळे ऊर्जेचा प्रवाह 100% कार्यक्षम होतो, म्हणजे शून्य लॉस. चला, आता बघूया की हा अदृश्य सुपर हायवे आपलं आधुनिक जग खरंच चालवतो कसा. याचे उपयोग आपल्या रोजच्या आयुष्यात इतके खोलवर रुजले आहेत की ऐकून आश्चर्य वाटेल. सगळ्यात आधी कम्युनिकेशन. या जगात तर मायक्रोवेव्हचं अक्षरशः साम्राज्य आहे. अवकाशातल्या सॅटेलाईटपासून ते आपल्या खिशातल्या मोबाईलपर्यंत, घरातल्या वायफाय आणि ब्लूटूथपासून ते मोठ्या विमॅक्स नेटवर्कपर्यंत सगळीकडे माहितीची देवाणघेवाण फक्त आणि फक्त मायक्रोवेव्हमुळेच होते. त्यानंतर येतं रडार आणि सेन्सिंग. संपूर्ण रडार टेक्नॉलॉजी मायक्रोवेव्हवरच चालते. एअर ट्रॅफिक कंट्रोल असो, हवामानाचा अंदाज असो, जहाजांना मार्ग दाखवणं असो, इतकंच काय, अगदी मिसाईल गायडन्स सिस्टमसुद्धा. या सगळ्यामध्ये मायक्रोवेव्ह आपल्याला जग एका वेगळ्याच प्रकारे पाहण्यासाठी मदत करतात. आणि हे इथेच थांबत नाही. आपल्या रोजच्या आयुष्यातही मायक्रोवेव्ह आहेत. पोलिसांची स्पीड गन, मॉलचे ऑटोमॅटिक दरवाजे आणि अगदी मेडिकल क्षेत्रात कॅन्सरच्या उपचारांसाठी वापरलं जाणारं हायपरथर्मिया तंत्रज्ञान, या सगळ्याच्या मुळाशी मायक्रोवेव्हच आहेत. अर्थात इतकं सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच, तो म्हणजे सुरक्षितेचा.
तर मायक्रोवेव्हचा मुख्य धोका हा रेडिएशन किंवा किरणोत्सर्ग नाही, तर तो आहे डायइलेक्ट्रिक हीटिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरातील पाण्याच्या रेणूंना गरम करण्याची क्षमता. म्हणूनच मायक्रोवेव्ह ओव्हनसारखी उपकरणं वापरताना दिलेले सुरक्षितेचे नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या जगात आपली डेटाची भूक दिवसेंदिवस वाढतेय. आपल्याला सगळं फास्ट हवंय आणि त्यामुळे हे मायक्रोवेव्ह तंत्रज्ञान अजूनच महत्त्वाचं ठरणार आहे. 5G आणि त्यानंतर येणारी प्रत्येक वायरलेस क्रांती याच अदृश्य सुपर हायवेवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की भविष्यात हा सुपर हायवे आपल्याला अजून कोणकोणत्या नवीन अविश्वसनीय जगात घेऊन जाईल यावर नक्की विचार करा. यासोबतच आजचा हा आढावा इथेच संपवतो.